पहिले 4 षटकं समोरच्या संघाने पूर्ण करायचे आहेत. खास करून नानास्पोर्ट टेमघर विजयदादा चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. तर निश्चितच सलामी जोडी आपण पाहतोय जोगेन आणि प्रल्हाद. मागच्या सामन्याचे सामनावीर खेळाडू नॉन स्ट्राईकवर आहेत प्रल्हाद. तर पहिल्या सामन्यातून ज्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितलं ते फलंदाज जोगेन. संघाचे संघनायक आहेत गोलंदाज विजयदादा चौधरी. फक्त 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल. बघा 12 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील नानास्पोर्ट टेमघर संघाचे सर्वेसर्वा विजय चौधरी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पाहूया खरपूस समाचार. पहिला चेंडू सीमापार चौकार. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये देखील जोगेन यांनी षटकारांनी सुरुवात केली होती सिद्धिविनायक अंजूर संघासमोर आणि या सामन्यामध्ये चौकारांनी सुरुवात केलेली आहे नानास्पोर्ट टेमघर संघासमोर. चांगली फलंदाजी. निश्चितच चांगली फलंदाजी जय बजरंग कारिवली आणि हा चेंडू देखील जाईल. पहिला चौकार आला लॉंग ऑन शिमारेच्या आणि दुसरा चौकार आपण पाहतोय लॉंग ऑफ. म्हणजे 20 सेपमध्ये दोन्ही चेंडू हे सीमापार धारलेले आहेत. धावसंख्या झाली ती 8. एक दमदार सुरुवात आहे जोगेन याच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूवर 2 चौकार आणि या तिसऱ्या चेंडूवर जर आपण चौकार पेश केला तर प्रताप पाटील साहेबांच्याकडून आपल्याला 555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. काल गावदेव चौटे डुंगे संघाच्या विश्वनाथ यांनी हे पारितोषिक पटकावलं होतं आणि ती कामगिरी चौथाईराव मानकुली बी या संघाच्या अगेन्स्ट विश्वनाथ यांनी 3 सलग चौकार मारले होते. पाहूया जोगेन काय करतोय. पहिला दुसरा मानकरी ठरतोय का. प्रताप पाटील साहेबांनी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 555 लावलेले आहेत. आणि ते चेंडू पहा गती परिवर्तन. निश्चितच लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील थोडासा आतमध्ये आला होता. ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता. जोगेन याने मात्र बीट केलेली आहे चेंडूवर. निश्चितच जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तरी उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वांना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचंय. बघा आपले उत्तम आचारी कालवार गावचे सुपुत्र प्रमोद म्हात्रे ज्यांना पम्या नावाने ओळखतात. अतिशय रुचकर जेवण चहा असेल नाश्ता असेल जेवण असेल ते त्यांच्याकडून बनवलं जाते. पम्याबाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. धावसंख्या झाली ती 9. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या 2 चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगल आणि आता मात्र प्रल्हाद आलेले आहेत. पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत. काय रणनीती काय गेम प्लॅन या 2 चेंडूमध्ये दडलंय ते चेंडू सांगून जातील. गोलंदाज विजय चौधरी पंचांना क्रॉस करतायत. प्रल्हाद यांच्यासाठी फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट वर पकडला जातोय. सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 10 धावा. 10 का दम 10 धावा झाली आहेत. निश्चितच विजयदादा चौधरींनी कमबॅक केला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या आणि एकूण आता चेंडू टाकून झाले 5. धावसंख्या आहे ती 10 आणि शेवटचा चेंडू जोगेन. अतिशय चांगली लाईन आणि बघा 12 वाजून 21 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला आणि पहिलं षटक बरोबर 12 वाजून 25 मिनिटांनी संपलेलं आहे. फक्त 4 मिनिटं घेतलेली आहेत. खरोखरच मी नानास्पोर्ट टेमघर संघाच्या कर्णधाराचं अभिनंदन करेन. बरोबर 4 मिनिटांमध्ये आपण पहिलं षटक टाकलेलं आहे. अजून आपल्याकडे 3 षटकासाठी 16 मिनिटं बाकी आहेत आणि ती तुम्ही बरोबर 16 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत.
निश्चितच या स्पर्धेसाठी अपार मेहनत अपार कष्ट आपण पाहतोय. प्रताप पाटील साहेब असतील, गणेशदादा केनी, मनोहर जोशी, संदीप मोरे, हनुमंत पाटील, धर्मेंद्र तांगडी, सुजित पाटील, जगदीश पाटील, घनश्यामजी भोईर यांची अपार मेहनत. यानंतर पुढील सामना असेल 44वा मानकुली ए आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. बघा दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्यातील 4 षटकं संपताच पुढील सामन्याचा नाणेफेक उडवला जाईल. गोलंदाज तयार. किरण येत आहेत. आमच्या अरुणदादा चौधरी मात्र आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत. अतिशय चांगला लेटकटचा फटका पाहतोय. प्रल्हाद यांच्या बॅटमधून आलेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावचित बाद. वेलकम संजयजी जंगदाडे आणि अशोकजी शेट्टे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे खास समर्थक आहेत आणि त्या अनुषंगाने ते या ठिकाणी दमन चषकामध्ये सामील झालेले आहेत. सन्माननीय अध्यक्ष प्रतापदादा पाटील, कार्याध्यक्ष गणेशजी केनी आणि सर्व टीम सर्व कमिटीच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. बघा साहेबांची देखील आम्हाला सूचना आहे प्रताप पाटील साहेबांची की ज्या संघाच्या बरोबर आपल्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील तर त्यांचा मान सन्मान आपण शाब्दिक सन्मान का होईना मात्र त्यांना व्यासपीठावरती बोलून आपण करणार आहोत. तरी सर्व संघांना एक विनंती असेल ज्या संघाबरोबर गावचे आजीमाजी सरपंच, गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती कोणी आले असतील तर त्यांनी त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत अशी अध्यक्ष साहेबांची सूचना आमच्याकडे आलेली आहे. धन्यवाद. तसेच सर्व संघ आणि प्रेक्षकांना सूचना आहे की जेवणाची सोय झालेली आहे. जेवण बनलेलं आहे. व्यासपीठ आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला रुचकर स्वादिष्ट जेवणाचा आपण लाभ घ्या. सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व टीम आपणास सूचना करण्यात येते जेवणाची सोय झालेली आहे. जेवण तयार आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. अगदी बरोबर आहे. धन्यवाद. किरण यांचा पहिल्या चेंडूचा सामना केलेला फलंदाज मेघनाथ यांनी एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू उचललाय. निश्चितच पहिला चेंडू केलाय मेघनाथ आणि किरण यांचा मात्र या षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झाली ती 12. बघा अरुणदादा म्हात्रे यांचं अचूक लक्ष आहे, बारकाईने लक्ष आहे सामन्यावर. प्रत्येक चेंडू कुठल्या क्षेत्रक्षावर जातोय, गोलंदाज कसे चेंडू हातलतो याकडे बारीक नजरेने ते निरीक्षण करतात. अतिशय चांगला चेंडू फुल इन डिलिव्हरी होती. ऑफसाईड रिझन मध्ये चेंडूला केलून काढला होता फलंदाज जोगेन यांनी. धावेल फक्त आणि फक्त एकने धावसंख्या वाढून झाली ती 1 बाद 13 धावा 9 चेंडूंचा खेळ पूर्ण. बघूया मेघनाथ खेळपट्टीवर आहे आणि संदीप पाटील आणि संदीप नाईक याचं येणं अजून बाकी आहे. ते मात्र मोठा फटका खेळले. पाहूया फटका फसलाय की काय आणि ते डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन पडतोय. मेघनाथच्या बॅट मधून येतोय या सामन्यातील पहिला षटकार. अतिशय चांगला फटका आपण बघितला आणि कानाई स्पोर्ट पाये संघाचा का विजेता संघ राहिलाय याचा आपण निश्चितच उत्तम उदाहरण इथं पाहतोय. या सामन्यामध्ये मेघनाथ याला भरती दिलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये संदीप हा 3ऱ्या क्रमांकावर आला होता. चांगली रणनीती आहे जोगिनींची. धावसंख्या झाली ती 19. किरण याच्यावर थोडस दबाव असेल. पाहूया विजयदादा गेले होते आपल्या सहकाऱ्यांकडे मात्र त्याचा परिणाम काय होतोय हा चेंडू सांगून जाईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला पटका केलेत. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. गुड रनिंग. धावसंख्या झाली ती 21. पण टाळ्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत येतोय कारण की 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केली आहेत. शेवटचा चेंडू शेष खेळण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मेघनाथ. गोलंदाज तयार किरण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. इथे धावा झाल्यात आतापर्यंत 11. हा फुलटॉस मात्र हवा तसा समाचार घेता आले नाही. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. चौकार.
चौकारांनी धावसंख्या वाढून झाली होती 25 धावा, म्हणजे तब्बल 15 धावा या किरण यांनी खर्च केल्या दुसऱ्या षटकात. विशाल काबूकर, छत्रपती शिवाजी वडुणगर संघ जेव्हा मैदानामध्ये उतरेल तेव्हा निश्चितच आपण विशाल काबूकर यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हॅलो, यानंतर 2 सामने अनाऊन्स करतोय. त्या सामन्यामध्ये बदल होणार नाही, एक लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा सामना चौटाईरवा मानकोली ए विरुद्ध सचिन स्पोर्ट पूर्णा. त्यानंतर जय बजरंग कारिवली आणि छत्रपती शिवाजी वडुणगर. बघा लक्ष असू द्या, जे 2 सामने आम्ही अनाउन्समेंट केले आहेत अध्यक्ष साहेबांच्या आणि संघटनेच्या मान्यतेनुसार. नाही, या सामन्यामध्ये बदल होणार नाही. सर्व संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. चौटाईरवा मानकोली ए आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. त्यानंतर जय बजरंग कारिवली विरुद्ध छत्रपती शिवाजी वडुणगर. अगदी बरोबर आहे. बघा धावसंख्या झाली आहे 25. योगनभाई, आपण पुढील सामन्यापेक्षा या सामन्यावर लक्ष द्या, कारण की सामने आपल्याला आज खेळायचे आहेत आणि हा कमिटीच्या कडून आम्हाला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितले होते, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. यानंतर चौटाईरवा मानकुली ए आणि सचिन स्पोर्ट पूर्णा, त्यानंतर छत्रपती शिवाजी वडुणगर आणि जय बजरंग कारिवली, अशा या 2 लढती या सामन्यानंतर सलग आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार मदन. चला, 12:21 सामना सुरू झाला होता. 12:32 झालेली आहेत, म्हणजे 11 मिनिटं आपण घेतलेली आहेत. तिसरं षटक, पहिला चेंडू मदन यांचा आणि थोडासा बॅलेन्स त्यांचा गेला होता. चेंडू मात्र चांगला लेंथ मध्ये टाकलेला आहे. मदन एक चांगला खेळाडू आहे नानास्पोर्ट टिमगर संघाचा. धावसंख्या कायम आहे. 1 बाद 25. प्रल्हाद बाद झाले होते 2 धावेवर. जोगेन खेळतायत आतापर्यंत 10 या धावसंख्येवर 7 चेंडूंचा सामना केलेला आहे. आणि मेघनाथ खेळतोय 13 वर. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि 2 धावा देखील इथे जोगेन यांना मिळतील. धावसंख्या झाली ती 27. प्रयत्न चांगला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक आले होते मात्र झेड पकडू शकले नाहीत. 27 धावा. जय बजरंग कारिवली संघ चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या स्पर्धेतून एक अजिंक्यपद पटकवलेले आहे. कान्हाई स्पोर्ट पाये या स्पर्धेवर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हर वर चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि ते दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी तर म्हणे जोगेने बाद झालेले नाहीत तर त्यांनी संदीप याच्यासाठी आपली विकेट दिली असं म्हणायला हरकत नाहीये. निश्चितच चांगला गेम प्लॅन आहे. कारिवली संघाचे खेळाडू खूप मोठे आहेत आणि म्हणूनच या संघाचं नाव देखील खूप मोठं आहे. सिनियर संघ असो की ज्युनियर, रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील या संघाच्या नावाचा दबदबा भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेला आहे. दुसरा गडी बाद झालेला आहे तो सलामीवीर जोगेन. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज गेले तो संदीप नाईक. गोलंदाज मदन. धावसंख्या 28. अप्रतिम फटका उडवलाय. चेंडू जातोय कुठेतरी दूर. 6 धावांसाठी षटकार. काय मेघनाथ फलंदाजी करतोय. अतिशय चांगली फलंदाजी. अतिशय चांगला फटका आणि षटकारांनी धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती 34 वर. काय मेघनाथने फलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी अशा तब्बल 19 धावा केली आहेत. कमी चेंडूमध्ये जास्त धावा. धावसंख्या 34. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे जय बजरंग कारिवली या संघामध्ये.
पाहूया मदन या षटकाराचा पलटवार कशा प्रकारे करेल या चेंडूवर. निश्चितच आमचे होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांचं देखील खूप खूप आभार. पाहूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचतील का आणि वेल जज कॅच. अप्रतिम. महेश चौधरी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. निश्चितच खूप दुरून आपला अंतर कापून हा झेल टिपला होता. रनिंग कॅच मेघना त्याची केली इथे समाप्त झालेली आहे. तिसरा गडी बाद होतोय 34 धावसंख्येवर जय बजरंग कारिवली संघाचा. बघा जेवण तयार आहे. ज्या खेळाडूंना पाठीराख्यांना जेवण करायचं असेल त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन जेवण करून घ्यायचंय. शेवटचा चेंडू असेल. फलंदाजी तर संदीप पाटील आणि संदीप नाईक. निश्चितच संदीप पाटील आणि संदीप नाईक खूप मोठी नावं आहेत भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. प्रेसिडेंट कप जेव्हा या संघानं जिंकला होता तेव्हा या दोन खेळाडूंची भूमिका फार महत्त्वाची राहिली होती आणि तीच जोडी आपण आज या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 झालेली आहे. 12:38 झालेली आहेत आणि कुठेतरी थोडासा अधिक वेळ इथं खर्चित केला जातोय. नानास्पोर्ट टेमघर संघाकडून अजूनही शेवटचं षटक टाकणं बाकी आहे. 12:21 सामना सुरू झाला होता. गोलंदाज जितू येतील संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. मात्र फलंदाजी देखील तितकीच उत्कृष्ट आहे. संदीप नाईक आणि संदीप पाटील. निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या इंडियाची टीमचे संदीप पाटील सरांची देखील इथं आठवण झालेली आहे कारण की दोन्ही फलंदाजांचं नाव आहे संदीप. स्ट्राईकवर आहेत संदीप नाईक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप पाटील. चला वेल कमी घ्या. गोलंदाज जितू. पहिला चेंडू काय वलवलंय बघा. ऑफ ब्रेक ऑफ स्ट्रिकवर चेंडू टाकला होता. लेग स्ट्रिकची बेल स्ट्रिप झालेली आणि संदीप नाईक देखील चकित झाला होता या चेंडूवर. खरोखरच मी मगाशीच उल्लेख केला होता जितू याचा एक चांगला गोलंदाज आहे. फलंदाजी देखील तितक्यात ताकदीची. मात्र हुकूमत गाजवली पहिल्या चेंडूवर. जितू यांनी दाखवून दिलंय संदीप नाईक याला की तुझ्यापेक्षा मी भारी आहे या चेंडूवर. मिलिंद जातोय. बघूया ज्या 15 धावा आलेल्या दुसऱ्या षटकामध्ये किरण याच्या त्या 15 धावांचा खरोखर तिथे बदला पलटवार जितू घेतोय का. 5 चेंडू शेष आहेत. 35 धावा जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर. फलंदाज येतोय मिलिंद. मिलिंद देखील एक खूप मोठं नाव आहे जय बजरंग कारिवली संघामधून. पाहूया 5 चेंडू शिल्लक आहेत. जितू यांनी पहिल्या चेंडूवर संदीप नाईक सारख्या फलंदाजाचा त्रिफला उडवलेला आहे. मनोबल वाढवलं असेल. फुलटॉस घेतलाय. पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक दक्ष आणि इथे मात्र झेल हातातून निसटतोय. दीपक पाटील यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली. आणि बघा मित्रांनो एक क्रिकेटचं समीकरण आहे. घ्या कॅच आणि जिंका मॅच. या संधीचं सोनं मात्र मिलिंद किती उचलतोय ते पाहावं लागेल. धावसंख्या झाली ती 37 धावा. 37 धावा एक सोपा झेल होता. चेंडूच्या खाली व्यवस्थित आले होते. मात्र दीपक पाटील यांच्याकडून शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. इथे लाईन चुकीची. गोरख पाटील सरांचे हात समांतर. धाव मिळेल अवांतर धावेनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 38 धावा. 4 बाद 38. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल जितू यांना. मिलिंद तयार.
ते मात्र पाहूया. पुन्हा एकदा फटका उडवलाय चेंडू हवेमध्ये आणि इथे आत्ताच चुकी नाहीये. महेश करून हा दुसरा झेल या सामन्याच्या माध्यमातून. चांगला क्षेत्ररक्षक आहे. मिलिंदाची केलीचा होतो इथे अंत. 38 वर धावसंख्या थांबलेली आहे. बघा 3 षटकामध्ये 35 होत्या. जितू यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा निश्चित कुठेतरी धावानं थोडंसं लगाम हा लावलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडू वाईट, चौथ्या चेंडूवर विकेट. म्हणजे अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. मंगेश येतोय. निश्चितच मंगेश एक डावखुरा फलंदाज आहे. भरपूर सामने केलेले आहे 40+ संघाच्या माध्यमातून. पाहूया किती चेंडूंचा सामना करायला मिळतोय. आता मात्र संदीप पाटील स्ट्राईकवर आहे. जितू याच्या समोर. पाहूया फटका हवेमध्ये. स्वतः गोलंदाज जितू चेंडूला उचलतोय आणि फलंदाज बाद. संदीप पाटील याचा प्रयत्न चांगला होता. स्ट्राईकवर येण्याचा मात्र दक्ष होते यष्टीरक्षक. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मिड विकेट वरून चेंडू गॅदर करून फेकला होता. एकच धावी. धावसंख्या झाली ती 39 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा. फलंदाजीतील प्रदीप. आठव्या क्रमांकावर प्रदीप आलेले. 2 चेंडू बाकी आहेत. 39 धावा झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत जितू यांनी 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिली आहेत. त्यामध्ये एक वाईट चेंडू देखील टाकलेले आहे. चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे आपल्या संघाला. पाहूया 2 चेंडूमध्ये मंगेश आणि प्रदीप. प्रदीप स्ट्राईकवर असेल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट जितू. यानंतर पुढील 2 संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय. चौथाईरवा मानकुली ए आणि सचिन सोटपूर्ण इथे अजून एक फलंदाज बाद. आणि निश्चितच आज जय बजरंग कारिवली संघाचे 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी जाताना एवढी खोलवर फलंदाजी त्यांना जास्त वेळ कधी करायला लागत नाही. मात्र इथे जितूचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिलेलं आहे आपल्या संघाला. पाहूया फलंदाजी कशा प्रकारे होईल नानस्पोर्ट टेमघर संघाकडून. 3 षटकामध्ये 35 होत्या आणि इथे पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 39. म्हणजे 4 धावा दिलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत स्वतःच्या नावावर आणि 1 धावचित. म्हणजे एकूण 4 खेळाडूंना बाद देखील केलेले आहे. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. गोलंदाज तयार जितू. अतिशय चांगला चेंडू. बघा कुठे चेंडू टाकला होता, कुठे चेंडू आला. किती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जितू. आणि धावांचं लक्ष असेल 24 चेंडूमध्ये 10च्या सरासरीनं 40 धावा या बनवायच्या आहेत नानस्पोर्ट टेमघर संघाला. तर दोन्ही संघाचे संघनायक चौथाईरवा मानकुली ये आणि सचिन सोटपूर्ण. नाणेफेकीसाठी रविदादा पाटील आणि शरदजी केनी आपण यायचं आहे. साहेबांनी आपल्याला आमंत्रित केले की या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे रविदादा पाटील, शरदजी केनी. साहेबांनी प्रताप पाटील साहेबांनी सांगितलेलं की दोन्ही मान्यवरांना घ्यायचं आहे. चौथाईरवा मानकुली ये आणि सचिन सोटपूर्ण. शरदजी केनी आणि रविदादा पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण त्वरित या. मित्रांनो आपण पाहतोय भिवंडी तालुका न्यू 40+ आयोजित दमन दौरा 2021-22 क्रिकेट स्पर्धेचं देखणं आयोजन. आमचे मान्यवर आलेले आहेत.
हॅलो. संदीप मोरे सर, आपण समोर उभं राहायचं आहे. निश्चितच या स्पर्धेसाठी अपार मेहनत हनुमान पाटील, संदीप मोरे आपले दोन्ही मान्यवर आलेले आहेत. निश्चितच नाणेफेक उडवली जाईल दोन्ही बलाढ्य संघांदरम्यान. रविदादा पाटील, नाणेफेक उडवली जाईल. रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि छापा असं म्हणणे प्रमोद भोईर यांचा. आणि जे मागितलं ते चालले, फक्त निर्णय सांगा. शत्रचंद. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील. मान्यवरांचे देखील खूप खूप आभार. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे. पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. चौथ्यावर मानकुले या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी सचिन स्वत पूर्ण संघाला आमंत्रित केले. जाऊया समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर. धन्यवाद काळीराम केणी सर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन स्पर्धा 2021 स्पर्धेचा आजचा निश्चितच दुसरा दिवस मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. धन्यवाद शेलके सर. बघा, दोन्ही संघाचे संघनायक प्रमोद भोईर आणि बजरंग पाटील. सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघाच्या संघाने आपली चेंडूची निवड इथे करून ठेवा. जो चेंडू आपल्याला हवा आहे तो चेंडू आपण इथं निवड करून ठेवायचा आहे. चौथ्यावर मानकुली ये आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. धन्यवाद सुनील शेलके सर. धन्यवाद. जय बजरंग कारिवली वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमगर या दोन संघांदरम्यान हा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. सामन्याचं पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर निर्धारित 4 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावर आणि त्याचबरोबर 5 धावा पेनल्टीच्या रूपाने ते मात्र मिळालेले आहेत. 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 45 धावांचं लक्ष असेल यानंतर जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये नाना स्पोर्ट्स टेमगर या संघासमोर. हॅलो 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 चेक. आवाज द्या, आवाज दो, आवाज दो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. चला फलंदाज पाठवून द्या. फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. चला लवकर फलंदाज. हॅलो हॅलो हॅलो. चला विनंती आहे नाना स्पोर्ट्स टेमगर संघ आपले सलामीचे फलंदाज आपण लगेचच पाठवून द्या. अधिक चा वेळ आपण घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये 12 लढती आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मिनिट आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. चला लवकर. पहिलं सत्र मित्रांनो या सामन्यातील संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावर आहेत. 45 धावांचं लक्ष निर्धारित 4 षटकांमध्ये पार करावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाला पाहायचंय. नाना स्पोर्ट्स टेमगर संघाकडून पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी नेमके कोणते 2 फलंदाज ते मात्र पाठवले जातील. विजय आणि त्यांच्या साथीला दीपक पाटील. विजय चौधरी आणि दीपक पाटील असे 2 फलंदाज मैदानामध्ये उपलब्ध झालेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा हाही सामना आपल्याला मित्रांनो यानंतर एन्जॉय करता येईल.
दमण चषक 2021 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित ही स्पर्धा सातत्याने प्रत्येक वर्षी जय बजरंग कारिवली संघ आपणास विनंती, आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचे. वेळेच्या बाबतीत मात्र इथे कोणत्याही पद्धतीची हायगाई चालणार नाही. आणि या अगोदर आपण पाहिलं हा दुसरा संघ इथे मात्र ठरतोय नाना स्पोर्ट्स टेमघर संघ की ज्याला पेनलाइज केलं गेलेलं आहे. 5 धावांची पेनल्टी मित्रांनो फार मोठी असते आणि म्हणून कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तुमचा कार्यक्रम नियोजित असतो त्यावेळेस त्या वेळेमध्ये पोहोचणं खरं तर आपलं काम असतं आणि वेळ ही प्रत्येकासाठी महत्त्वाची असते. टाइम इज व्हेरी प्रेसियस. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्याकडे पोहोचतोय आणि मला असं वाटतं की कालपासून आजच्या दिवसापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज उतरण्याची ही पहिली वेळ. स्ट्रायकिंग एंडला असतील लेफ्ट हँडेड दीपक आणि नवीन गोलंदाज जोगेन गोलंदाजी मार्कवर तयार असतील. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडून दिलेले झेल घेण्याची संधी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उपलब्ध होती. झेल मात्र जमिनीला दान केला जातो. 1 धाव घेण्याची संधी इथे मात्र प्राप्त होते. ती नाना स्पोर्ट्स टीमगड संघाच्या विजय या फलंदाजाला व्यक्तिगत स्वतःचं त्याचबरोबर सांघिक संघाचं खाते अकाउंट ओपन करत असताना धावसंख्येच्या श्रीगणेशा करत असताना या फलंदाजाला आपण पाहिलं. त्यानंतर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि पाहायचंय आता मात्र कशा पद्धतीने फील्ड पोझिशन इथे सजवली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक असल्या कारणाने फक्त आणि फक्त 2 गडी निश्चितच तुम्ही सीमारेषेचा ताबा घेण्यासाठी आउटसाइड दी 30 यार्ड सर्कल इकडे मात्र आपण पाहू शकता. पाहायचंय गोलंदाज जोगेन 45 धावांचं लक्ष आहे आणि 45 धावांच्या लक्ष्याचा जर विचार केला तर आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा जर या षटकामध्ये आल्या तर हे षटक तुमच्यासाठी चांगलं राहिलं असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार असेल. चला अधिकचा वेळ आपण घेऊ शकत नाही. जय बजरंग कारिवली तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे, यानंतर पेनलाइज केलं जाईल. आजच्या दिवसात प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला हाताचा फटका आहे, लेग साइडच्या दिशेने खेळून काढला. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो. मिलिंद याच्याकडून सक्सेसफुली फील्ड केला जातो. 1 धाव घेण्याची संधी ते मात्र प्राप्त होते. एका धावेने धावफलक 1ने वाढून 2 पर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. निश्चितच जय बजरंग कारिवली वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमघर या 2 बलाढ्य संघांमध्ये. शेळके सर, आपण या ठिकाणी खूप दूरवर खेळायला आलो आहेत, मात्र हे मैदान जे आहे, ही पीच जी आहे ती पीच बनवण्यात मन्नू यांचं खूप मोठं योगदान है. मन्नू आपका बहुत बहुत तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. मन्नू पटेल जिन्होंने बहुत मेहनत की है. अगदी बरोबर सर. निश्चितच आपण म्हटलो एखादी सुंदर युवती असते आणि त्या सुंदर युवतीचं नाक जर चांगलं नसेल तर तिचं सौंदर्य कुठेतरी कमी होत असतं. आणि क्रिकेटच्या ग्राउंडच्या बाबतीत असं आहे, क्रिकेटची आउटफील्ड किती चांगली असू द्या परंतु खेळपट्टी जर चांगली नसेल तर त्या ग्राउंडला तिथे मात्र अर्थ उरत नाही. आणि ही खेळपट्टी ज्या पिच क्युरेटरनी तयार केली ते मन्नूभाई, निश्चितच यांचे आभार आमच्या सहकारी समालोचक ज्ञानेश्वरजी चिकणे यांच्याकडून मान्य केले. पुन्हा एकदा तुमचे आभार असतील, ऋण इथे मात्र व्यक्त केले जातील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील जोगेन. चला खूप वेळ पुन्हा एकदा जय बजरंग कारिवली संघ आपण घेतायत. हा चेंडू आहे लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पाहायचे क्षेत्ररक्षण कसं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या टप्प्याच्या अंती झालेलं पाहायला मिळालं. डीप मधून क्षेत्ररक्षकाला पुढे यावं लागलं आणि चेंडू अडून फेकी करेपर्यंत 1 धाव घेण्याची संधी प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक 1ने वाढत असताना संत आणि साबत गतीने 4 पर्यंत जाऊन पोहोचलं. आतापर्यंत एकही गडी जरी बाद झाला नसेल चिकणे सर, तरी मात्र ज्या मोठ्या फटक्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला आहे ते मोठे फटके अजूनपर्यंत आले नाहीत. अगदी बरोबर आहे. नाना स्पोर्ट टेमघर संघाला संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. इथे मात्र ऑन द राईस केलेला आहे चेंडूला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार.
आणि ज्या मोठ्या फटक्यांची चर्चा आपण करत होतो तो मोठा फटका आलेला आहे. निश्चितच ही चांगली सुरुवात असेल, परंतु कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही ज्या पद्धतीने होते त्यापेक्षा ती सुरुवात अधिक चांगल्या पद्धतीने करणं खरं तर आपलं काम असतं. आणि इथे ही जी इनिंग आहे ती इनिंग कन्सॉलिडेट करावी लागेल फलंदाज विजय याला. गोलंदाज स्वतःला गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा तयार करतील. जोगेन याच्या मार्फत या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू फेकला जाईल. दीपक याच्यासाठी फुल टॉस दिलेला आहे आणि आमंत्रण होतं, पूर्णपणे स्वीकारलं. फुल टॉस आणि फुल टोल 6 धावांसाठी हा षटकार. इथेही षटकार आलेला आपण मित्रांनो पाहिला आणि या षटकाराच्या अंती धावफलकाची मजल आपण पाहतो तर 14 धावांपर्यंत गेलेली पाहायला मिळाली. 14 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक मित्रांनो याबरोबर इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा धावफलकावर एकही गडी बाद झाला नाही नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचा. एक षटकाचा खेळ इथे मात्र झाला. निश्चितच समालोचन कक्षाला इथे मात्र ॲप्रिशिएट केलं गेलं. संदीपजी पाटील यांच्या मार्फत निश्चितच कोणती गोष्ट मित्रांनो की जी चांगली घडत असेल तर त्या गोष्टीचं कौतुक करणं एक माणूस म्हणून आपलं काम असतं आणि समोर त्याला मोटिवेशन देणं हेही आपलं काम असतं. आणि ते काम इथे करत असताना संदीपजी पाटील आमच्या समालोचन कक्षाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चला मित्रांनो, एका षटकाचा खेळ संपला. मॅन्डेटेड पॉवर प्लेचं हे षटक होतं. विजय पाटील यांच्यासाठी निश्चित नामी संधी आहे, सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी विजय चौधरी यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल मनोहरजी जोशी यांच्याकडून. सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर ही जी कॅश प्राइज इथे लावली जातात ती बऱ्याचदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावली जातात. त्याचप्रमाणे कॅश प्राइज आहे. हॅट्रिक विकेट हॅट्रिक येता तर 1111 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब. तसेच षटकारांची हॅट्रिक करता तर 1111 रुपयांचं पारितोषिक. चौकारांची हॅट्रिक करता तर 555 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्या मार्फत. या अगोदर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विश्वनाथ नावाचा फलंदाज होता की ज्याने चौकारांची हॅट्रिक करून 555 रुपयांचं कॅश प्राइज तिकडे मात्र पटकावलं होतं. चौथा हिरवा मानकोली बी संघासमोर खेळत असताना ती खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. गोलंदाज या षटकासाठी पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. संदीप नाईक नावाचा गोलंदाज इथे मात्र त्याला पाचारित केलं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मग तो कोणताही असेल, वेळेच्या बाबतीत कटाक्ष पाळणं हे आपलं काम आहे. गोलंदाज संदीप स्वतःला तयार करतील आणि या षटकाची लगेच सुरुवात आपल्यापासून व्हावी. फलंदाजीसाठी निश्चितच दीपक आणि विजय यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 षटकार 1001 रुपयाचं कॅश प्राइज. हाताचा फटका आहे, व्ही शेप मध्ये खेळून काढलेला आहे आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिलिंद याला प्रेशराईज केलं. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, तिथे मात्र प्रेशर हा तिसरा घटक असतो. 2 धावा पूर्ण असतील, तिसऱ्या धावेसाठीचा इथे मात्र प्रयत्न आपल्याला पाहायचा केला गेला आणि या प्रयत्नामध्ये गडी मात्र बाद होईल. विजय नावाचा हा गडी पहिला झटका लागतो नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला. मला असं वाटतं झटका लागतो असं म्हणण्यापेक्षा तो झटका लावून घेतलेला आहे असं म्हटलं तर अधिक निश्चितच. मदन नावाचा हा फलंदाज त्यानंतर फलंदाजीसाठी उपलब्ध असेल. पहिलं षटक की जे 45 कॅटेगरीसाठी रिझर्व्ह ठेवलेलं होतं ते षटक संपलं आणि यानंतर 40+ खेळाडू मैदानामध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळतील आणि त्याचाच एक भाग म्हणून हार्ड हिटर फलंदाज मदन याला मात्र मैदानामध्ये जागा मोकळी करून दिलेली आहे. ते संघाचे सर्व विजय चौधरी यांनी. आता पाहिजे दीपक आणि मदन नावाचे 2 फलंदाज उपलब्ध असतील आणि धावसंख्या जर पाहिली तर 45 इथे मात्र करायची आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना 11 निश्चितच 25 ची सरासरी इथे मात्र असेल. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार करतील. आता फटका सरळ खेळून काढलेला आहे ओव्हर द हेड ऑफ द बॉलर आणि क्षेत्ररक्षण गचाळ झाले. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सक्सेसफुल. 2 runs have been completed successfully by those batsmen. With the help of these 2 runs, score will move on 19.
with the loss of 1 wicket. This is the second over is in progress, being bowled by the bowler Sandeep Naik. 45 is the target. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूची लाईन लेंथ इथे मात्र रीड केली जात नाही. फक्त आणि फक्त तलवारबाजी करावी या आवेशाने बॅट फिरवली गेली. चेंडूफळीचा कोणताही मिलाप झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. गोलंदाजाने कमबॅक केलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे मात्र विजय दीपक याला जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे. या अगोदर विजय धावबाद झालेले आपण पाहिले आणि दीपक याच्यावर या संघाची फार मोठी मदत आहे आणि त्याच्या साथीला आता मदन नावाचा फलंदाज आलेला आहे. दीपक याच्यासाठी ग्राउंडच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या सोप्या आहेत, कारण लेग साइड रिजन आपण जर पाहिली स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट रिजन त्यांच्यासाठी फार डायमेन्शन्स क्लोज डायमेन्शन्स आहेत बाउंड्रीचे आणि त्याचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. गोलंदाजीसाठी तयार. ज्या गोष्टीचा उल्लेख केला तो मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला अँड व्हॉट अ कम्फर्टेबल कॅच. हा झेल जो झाला अतिशय कूल माइंडने झेल इथे मात्र घेण्यामध्ये सक्षम ठरला तो क्षेत्ररक्षक आणि या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिले. 19 धावा धावपळीवर लागलेले आपण पाहिल्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना नवीन फलंदाज तुषार चौधरी खेळपट्टीवर इथे मात्र उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तुषार आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं मदन, हे दोन्ही हार्ड हिटिंग फलंदाज आहेत. यामध्ये विचार केला कंपॅरेटिव्हली तर मदन याची खेळी या अगोदर बऱ्याचदा आपण पाहिलेली आहे आणि नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला 45 धावांचा पल्ला जर पार करायचा असेल तर मदन याला मोठी खेळी करणं इथे मात्र क्रमप्राप्त असेल. एक भागीदारी मला असं वाटतं ज्ञानेश्वर मुकादम सर 10 धावांची आली तर या सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक असेल आणि या सामन्यावरची जी पकड आहे ती मजबूत करण्यामध्ये समर्थ ठरतील नाना स्पोर्ट्स टेमघर संघ. चला अधिक वेळ घ्यायचा नाही. वेळेच्या बाबतीत आजच्या दिवसामध्ये पुन्हा पुन्हा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या सूचनांचं पालन तुमच्याकडून करणं खरं तर अपेक्षित आहे. गोलंदाज तयार. आताचा फटका निश्चितच विशेप मध्ये खेळून काढला. लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि 1 धाव इथे आलेली आपण पाहिली आणि याचबरोबर मित्रांनो या दुसऱ्या सत्रातील दुसरं षटक संपलेलं आहे आणि 2 षटकांच्या अंती 20 धावा धावपळीवर लागलेले आहेत आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील ते नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाचे. 45चं टार्गेट असताना निश्चितच आता मात्र समीकरण उरलेलं आहे 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडूंमध्ये 25 धावा बनवण्यासाठी निश्चितच प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिलं तर 12.50ची सरासरी इथे मात्र कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहायचंय कशा पद्धतीने यानंतर इथे मात्र फलंदाजी होते की गोलंदाज निश्चितच 12 चेंडूंमध्ये 25 धावा करण्यापासून इथे समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखतात. हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रेक्षकांची उत्कंठा इथे मात्र वाढलेली आहे. निश्चितच शिगेला जरी पोहोचली नसेल तरी उत्कंठा मात्र इथे मात्र वाढलेली आहे, कारण 5 धावांनी पेनलाइज होऊन सुद्धा इथे मात्र चांगल्या पद्धतीने 50-50 बॅलन्स पोझिशन या सामन्याची झालेली आहे, कारण फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. दीपक नावाच्या फलंदाजाने निश्चितच शर्तीचे प्रयत्न केले. 2 मोठे फटके त्याच्या माध्यमातून बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज क्रमांक 3चा स्वजन. ऑफस्टिकच्या खूप बाहेर इथे मात्र पिचिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं वाईड यॉर्कर जी लेंथ आहे ती लेंथ पहिल्याच चेंडूवर गाठण्याचा प्रयत्न केला गेला. बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह नावाचा गोलंदाज आपण पाहतो, त्याला अशा पद्धतीचे चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळताना तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज इथे तयार. समोर खेळून काढलेला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अगदी चांगला प्रॉपर टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव घेण्यापासून इथे निश्चितच रोखू शकले नाहीत. एका धावेने धावफलक 1ने वाढत असताना धावफलक जाऊन 22 पर्यंत पोहोचलेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये स्वजन नावाचा गोलंदाज अवांतर स्वेर चेंडूने सुरुवात केली, त्यानंतरचा चेंडू चांगल्या पद्धतीने इथे मात्र फेकला.
स्वजन. आताचा चेंडू आहे पुन्हा एकदा ऑफसाईडच्या खूप बाहेर पिचिंग झालेली आहे. ती जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनला निश्चितच ज्यावेळेस तुमचा चेंडू टच होतो अथवा क्रॉस होतो त्यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर असतात आणि या वयात सुद्धा या पंचांना व्यायाम करण्याची संधी मात्र गोलंदाजांकडून दिली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. अवांतर एक धाव आली. 23 धावा धावपलकावर आल्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफसाइड पिचिंग आहे. हार्ड लेंथ इथे मात्र हिट केली जाते. हिटिंग द डेक ऑफ द क्रीज असं म्हटलं जातं. ती जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचं कॅरेक्टर कसं आहे हे टेस्ट करण्यासाठी या गोलंदाजाकडून अधिकची पॉवर लावली गेली, परंतु तेवढी उसळी तेवढा बाउन्स तिथे मात्र ऍज अ रिस्पॉन्स तिकडे मिळाला नव्हता. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. आताचा फटका आहे. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. निश्चित चेंडू खाली जोगेन स्वतःला थांबवतोय आणि सांगतो की ह्या चेंडूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. चेंडू सेफली लँड झाला तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. एका धावेने धावफलक एकने वाढत असताना 25 पर्यंत पोहोचलेला आपण पाहू शकता. मित्रांनो 45 धावांचं टार्गेट आहे आणि 9 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण यानंतर उरत आहे. खरं तर अशी अपेक्षा होती. मदन आणि त्याच्या साथीला तुषार नावाचे 2 फलंदाज आहेत. मोठे फटके मदन याच्या बॅटमधून येणं क्रमप्राप्त असेल ते नाना स्पोर्ट्स टेमघर या संघासाठी आणि त्यांचे पाठीराखे निश्चित त्या गोष्टीचा विचारही करीत असतील. मित्रांनो पाठिंबा कितीही मोठा असेल तरी यशस्वी कोण होतो? ज्याच्या रक्तामध्ये लढण्याची ताकद आहे तोच निश्चितच यशस्वी होत असतो. आणि पाहायचं जिंकण्याची धमक आणि लढण्याची हिंमत इथे मात्र कोण दाखवतोय? मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न मदन याच्या माध्यमातून केला गेला. स्लॉक करायचं होतं लेग साईडच्या रिजन मध्ये. पंच निश्चितच वळतायत आणि लेग बाईच्या रूपाने इकडे मात्र ही धाव आली असं आम्हाला इथे सूचित करतायत. एक धाव आली. 26 धावा धावपलकावर याचबरोबर लागल्या. तिसरं षटक घेऊन आलेले स्वजन आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. मला असं वाटतं स्वजन शब्द जर आपण पाहिला तर सज्जन या शब्दाची आठवण होते आणि त्याच्या विरोधार्थी जर आपण पाहिलं तर दुर्जन आपल्याला आठवतो. परंतु चांगली गोलंदाजी अजून इथेपर्यंत राहिलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. दुसरी धाव घेण्याची संधी इथे मात्र कुठेतरी चाहूल लागली होती, परंतु स्वतःला पुन्हा एकदा इथे मात्र कंट्रोल केलं आणि दोन्ही फलंदाजांमध्ये असलेलं कोऑर्डिनेशन आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. 27 धावा धावपलकावर लागल्या. यानंतर इक्वेशन या सामन्यामध्ये उरत आहे. पाहायचंय आपल्याला आमचे साथी स्कोरर 7 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 7 more ball to be bowled by the bowler and 18 more need to win this game. 7 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. आता मात्र कोणतंही उत्तर इथे या गोलंदाजाकडे नाही. 6 धावांसाठी आलेला जानदार शानदार षटकार. या अशा फटक्यांसाठीच हा फलंदाज इथे जाणला जातो आणि त्याचा परिचय देत असताना आपण पाहिलं निश्चितच शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. त्याला उडवून दिलं. काऊ कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि सीमारेषेच्या पार जाणारा हा फटका आपण पाहिलं. जर या डायमेन्शनचा विचार ज्ञानेश्वर मुकादम सर आपण जर केला तर मला असं वाटतं ती सर्वात लॉंग बाउंड्री आहे. सर्वात लांबची सीमारेषा ती असेल. परंतु मदन याचं स्किल इतकं चांगलं आहे आणि निश्चितच त्या स्किलचा अंदाज आपल्याला इकडे मात्र आला असेल. मनगटामध्ये पॉवर आहे. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर बॉडीचा शेप इथे मात्र होल्ड करून हा फटका खेळण्यामध्ये यशस्वी ठरले आणि एक षटकार इथे मात्र आला. 6 धावांनी धावफलक 6ने वाढत असताना जाऊन पोहोचलंय ते 33 पर्यंत. 33 धावा धावफलकावर. आता मात्र इक्वेशन बदललं. 6 चेंडू आणि 12 धावा असं हे समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. चला जय बजरंग कारिवली, यू आर रिक्वेस्टेड प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. पंचांनी त्यांना सूचित करायचंय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथे मात्र असणार आहे. या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे प्रताप पाटील सन्मान्य अध्यक्ष यांच्याकडून. त्याचबरोबर चौकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लावलं गेलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या पारितोषिक किंवा बक्षिसांचा एकच इंटेन्शन किंवा एकच उद्देश आहे की आपला जो खेळ आहे तो खेळ निश्चितच अप्पर लेवलला जावा. चांगला खेळ तुम्ही इथे मात्र
शो करावा यासाठी निश्चितच या अशा पद्धतीची बक्षिसं लावली जातात. गोलंदाज क्रमांक 4 साठी प्रल्हाद. 6 चेंडू आणि 12 धावा. आताचा चेंडू उजवी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे. बऱ्याचदा पंच ज्ञानेश्वर मुकादम सर सामना संपल्यानंतर ज्यावेळेस आपल्याशी चर्चा करतात त्यावेळेस ते बोलत असतात, निश्चित आक्रोशातून बोलत असतील, नाराजी म्हणून बोलत असतील की ज्यावेळेस चेंडू फळीचा संपर्क झाला नाही तर फलंदाजाला असं वाटतं की पंचाने तो चेंडू वाईड द्यावा, परंतु तो जर त्या गाईडलाईनच्या बाहेर गेला नसेल तर पंच कधीही तो चेंडू स्क्वेअर घोषित करत नाहीत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रल्हाद स्वतःला तयार करतील. 5 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर खेळून काढलेला आहे. 1 धाव निश्चितच इकडे मात्र मिळेल. मला असं वाटतं या अगोदर प्रल्हाद याने चांगली गोलंदाजी जय बजरंग कारेवली या संघासाठी केलेली होती आणि मॅन ऑफ द मॅच निश्चितच तिकडे मात्र त्या सामन्यामध्ये ते ठरले होते आणि त्याचाच परिचय देत असताना जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापर आहे इथे मात्र करतात. जो अनुभव आहे तो अनुभव इथे मात्र पणाला लावलेला आहे. इक्वेशन बदललेलं आहे. 4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं इथे तर 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं याचा अंदाज आपण या गोलंदाजाच्या गोलंदाजीतून लावू शकतो. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे परंतु 4 चेंडूत 11 धावा तितकं कठीण काम इथे मात्र नाहीये. पाहायचं आहे. पंच आमच्याकडे वळतील. आताचा हा चेंडू स्क्वेअर घोषित करतील. इक्वेशन बदललं. 4 चेंडू आणि 10 धावा. एखादा मोठा फटका जर आला तर हा सामना अंतिम चेंडूपर्यंत जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचे सामने पाहण्यासाठी निश्चितच आपण सर्वजण इकडे आलेलो आहोत. पाहायचंय आजच्या दिवसातील अडीतडीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो का. मोठा फटका कायचा होता. पंचांकडे मोठी दाद मागितली जाते. पंच टस्सेमस जरी झाली नसतील, सहमती दर्शवली नसेल तरी याहीपेक्षा हा चेंडू मुकादम सर डॉट आला हे फार महत्वाचं आहे ते गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंग कारेवली या संघासाठी. पाहायचंय इक्वेशन बदललं. 3 चेंडूंमध्ये 10 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला इथे मात्र आता पाहायला मिळेल. फलंदाजावर फार मोठ्या अपेक्षा आहेत. फलंदाजाकडे निश्चितच फलंदाजावर ही भिस्त अवलंबून आहे. सर्व काही त्यांच्यावर अवलंबून आहे आणि निश्चितच जिंकण्याची समान संधी दोन्ही संघांना आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत गोलंदाज करतायत. गोलंदाजी मार्कवर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू इथे मात्र पिच केलाय, लँड केलाय. पंचांनी पूर्ण अंदाज घेतला आणि हा चेंडू इथे मात्र स्क्वेअर ठरवला. जो अँगल क्रिएट झाला होता निश्चितच तो अँगल इथे मात्र गोलंदाजाला वाचवू शकला नाही. कारण अशा पद्धतीचा अँगल ज्यावेळेस तुम्ही राऊंड द विकेटनी उजव्या हाताचा गोलंदाज देत असतो मुकादम सर त्यावेळेस हा अँगल क्रिएट होत असतो. परंतु इथे स्टंप्सच्या बाजूने गोलंदाजी करत असताना स्टंप्सला जर तुम्ही अगदी स्टंप्सच्या समांतर किंवा स्टंप्सच्या जवळून जर गोलंदाजी केली तर हा अँगल चांगल्या पद्धतीने होत असतो. परंतु स्टंप्सला सोडून अगदी 6व्या स्टंपच्या लाईन मधून इथे मात्र गोलंदाजी केली गेली आणि म्हणून हा चेंडू इथे मात्र वाईड घोषित केला गेला. ते पंच गोरखनाथ यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार असतील. सामन्याचं समीकरण बदलत असताना 3 चेंडूंमध्ये 9 धावा असं समीकरण उरतंय. हा सामना जिंकण्यासाठी नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाला पाहायचंय. गोलंदाज अतिशय अनुभवी आहे. आतापर्यंत मोठा फटका या षटकामध्ये तरी आलेला नाही. तो मोठा फटका येण्याची चाहूल आपल्याला लागते का आणि ती काळाची गरज आहे नाना स्पोर्ट्स टेमगर संघासाठी. पाहायचंय गोलंदाज तयार. मदन स्ट्रायकिंग एंडला आलेले आपण पाहू शकता. मोठा फटका आहे ज्याची आपण चर्चा करत होतो. झेल घेण्याची संधी मिलिंद याच्याकडे. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा असं आपण म्हणतो परंतु ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण मिलिंद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. चांगला फटका होता. ज्या पद्धतीचं एलिव्हेशन हवं होतं ते एलिव्हेशन इथे मात्र मिळालं नाही.
चेंडूची लाईन आणि लेंथ पीक केली होती, रीड केली होती आणि निश्चितच मोठ्या फटक्यासाठी जाणं क्रमप्राप्त असताना, मॅन्डेटरी असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न अगदी चांगला होता, परंतु अंतिम क्षणाला तो जो परिणाम हवा असतो तो परिणाम इथे मात्र मिळाला नाही. इट वॉज नॉट इन दी फेवर ऑफ बॅट्समन. आणि त्यानंतर बाद झालेले फलंदाज आपण पाहू शकाल. धावफलक स्थिर असताना 36 धावा धावफलकावर. आता मात्र हा सामना थोडा कठीण होत चाललेला आहे नाना स्पोर्ट्स टेमघर या संघासाठी. या अगोदर आपण पाहिलं होतं 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती, त्यानंतर 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज झाली, त्यानंतर वाईट चेंडू फेकला गेला, त्यानंतर 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आली, गडी बाद झाला. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 9 धावा. थोडं समीकरण जे आहे ते टफ होत चाललेलं आहे. पाहायचं आहे याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा फलंदाज मोठे फटके मारतो का आणि हा सामना जिंकून देतो नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला. इथेही मोठा फटका, लेग साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न, कारण एकच शॉर्टर बाउंड्री टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून नेहमी केला जातो आणि त्या प्रयत्नामध्ये निश्चितच इथे मात्र असफल झालेले आहेत. 1 चेंडू आणि 9 धावा असं हे समीकरण. एका चेंडूंमध्ये एक लिगल डिलिव्हरी, जरी लिगल डिलिव्हरी आली तर 9 धावा कशाही पद्धतीने होणार नाही. परंतु अशाही परिस्थितीत बऱ्याचदा गोलंदाज काहीतरी नवीन प्रयोग करत असतात आणि सामन्याची रंजकता अजून वाढवत असतात. इथे मात्र प्रल्हाद नावाचा गोलंदाज आहे, अतिशय अनुभवी आहे. पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाईल. फटका मोठा होता, परंतु चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं आणि प्रल्हाद यांचे एक्सप्रेशन आपण पाहू शकता. बॉडी लँग्वेज निश्चितच अग्रेसिव्ह पहिल्यापासून होती आणि विजयाचा आनंद साजरा करत असताना प्रल्हाद नावाचा गोलंदाज आपण पाहिला आणि सलगचा दुसरा विजय निश्चितच जय बजरंग कारेवली या संघासाठी आलेला पाहिला आणि निश्चितच जय बजरंग कारेवली संघाला लाख लाख शुभेच्छा असतील. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि पराभूत संघ पहिला सामना आजच्या दिवसातील खेळत असताना नाना स्पोर्ट्स संघ इथे मात्र पराभूत झाला. येणाऱ्या सामन्यांमध्ये